नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण पुत्रदा एकादशीचे महत्त्व, व्रत, पूजा, विधी आणि बरंच काही सांगणार आहोत। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑल प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। हिंदू पंचांगानुसार 2024 मध्ये श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी गुरुवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:26 वाजता सुरू होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9:39 वाजता समाप्त होईल। सूर्योदय आणि तिथी योग अर्थात उदय तिथीच्या नियमानुसार शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाणार आहे। महत्त्व: पुत्रदा एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित आहे आणि भक्तांना मुले आणि आनंदी कौटुंबिक जीवन आशीर्वाद देते असे मानले जाते। आध्यात्मिक वाढ, आत्मचिंतन आणि क्षमा मागण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो। भक्त कठोर उपवास करतात, पूजा करतात आणि भगवद्गीता आणि इतर पवित्र ग्रंथाचे पठण करतात। पुत्रदा एकादशीचे पालन केल्याने त्यांना संतती आणि सुखी कौटुंबिक जीवन लाभेल असा भक्तांचा विश्वास आहे। ही एकादशी आध्यात्मिक वाढ, आत्मचिंतन आणि क्षमा मागण्यासाठी एक शुभ दिवस मानला जातो। पुत्रदा एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित आहे आणि भक्त आनंद, समृद्धी आणि मुक्तीसाठी त्यांचे आशीर्वाद घेतात। या एकादशीचे पालन केल्याने पाप धुतात आणि आध्यात्मिक शुद्धता येते असे मानले जाते। पुत्रदा एकादशी कौटुंबिक सौहार्द, ऐक्य आणि कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम वाढवते। भक्तांचा असा विश्वास आहे की या एकादशीचे पालन केल्याने त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या शापापासून किंवा नकारात्मक प्रभावापासून मुक्ती मिळू शकते। पुत्रदा एकादशी पाळल्याने भक्तांना पुण्य आणि पुण्य प्राप्त होते, ज्यामुळे चांगले जीवन आणि आध्यात्मिक प्रगती होते। ही एकादशी नवीन उपक्रम, प्रकल्प किंवा उपक्रम सुरू करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो। पैशाच्या प्रवाहाचे उपाय: भगवान विष्णूला पिवळी फुले, फळे आणि मिठाई अर्पण करा। लक्ष्मी पूजा करा आणि लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करा। पिवळ्या रंगाच्या वस्तू जसे की कपडे, धान्य किंवा हळद गरजू व्यक्तींना दान करा। सूर्यदेव: भगवान सूर्याला जल अर्पण करा। ओम नमो नारायण किंवा ओम विष्णवे नमः सारख्या विष्णू मंत्राचा जप करा। कर्जमुक्तीचे उपाय: पुत्रदा एकादशीच्या दिवशी विधीनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा। त्यानंतर 5 गोमती चक्रे लाल कपड्यात गुंडाळा आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला अर्पण करा। पूजा संपल्यानंतर संध्याकाळी पैशाच्या ठिकाणी किंवा घरात तिजोरीत ठेवा। असे म्हणतात की यामुळे घरात पैशाची कमतरता नसते आणि सर्व प्रकारच्या कर्जापासून मुक्ती मिळते। वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी उपाय: पती पत्नीने संयुक्त पूजा करावी। भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची प्रार्थना करावी। तुळशीच्या रोपाची पूजा करून पाणी, फुले आणि दूध अर्पण करा। तुळशीमुळे वैवाहिक संबंध मजबूत होतात असे मानले जाते। सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी एकत्र विष्णू सहस्त्रनामाचा जप करा। भगवान विष्णूंना पिवळी फुले, फळे आणि मिठाई अर्पण करा। त्यांचा आशीर्वाद घ्या। कृपया लक्षात घ्या की तुमचे स्थान आणि टाईम झोन यानुसार वेळ बदलू शकतात। स्थानिक धर्मगुरूंशी सल्लामसलत करणे आणि आपल्या समुदायाच्या परंपरा आणि चालीरीतीचे पालन करणे नेहमीच चांगली कल्पना असते। तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।